नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5 मिनिट कन्सेप्टमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो। 21 पासून 25 चा ट्रेंड जर बघितला, लसावी आणि मसावीवर 100% एक प्रश्न आहे। त्यामधला कन्सेप्ट 2 पार्ट मध्ये घेणार आहेत। आज एक आणि उद्या एक आपण कव्हर करूया। आजचा पहिला पार्ट काय आहे, लसावी आणि मसावी दिलेला असतो। ओके, लसावी मसावी दिलेला असतो, ही संख्या काहीतरी दिलेली असतात आणि त्यांचा काय केलेला असतो, रेशिओ दिलेला असतो। रेशिओ म्हणजे गुणोत्तर। ओके, गुणोत्तर दिलेलं असतं, त्याला मी म्हणतो एक्स आणि वाय, काहीतरी गुणोत्तर दिलेलं असतं। हे जे गुणोत्तर असतं, लक्षात ठेवा, हे गुणोत्तर काढावं किंवा दिलेलं असलं तर हे गुणोत्तर नेहमी सहमूळ संख्या असतात। काय असतात? सहमूळ संख्या। म्हणजे त्या संख्येचा HCF किती असतो, मसावी जो असतो तो 1 असतो, त्यांच्यात कोणताही जो फॅक्टर कॉमन नसतो। गॉट इट का? ही सहमूळ संख्या म्हणतात, त्याला म्हणतात कोप्राइम। ओके, इंग्लिश मध्ये म्हणतात कोप्राइम। आता लक्षात ठेवा, ह्या लसावीची काहीतरी संख्या लसावी काहीतरी दिलाय N1, ओके, आणि मसावी दिलाय, लसावीला म्हणतो LCM आणि HCF म्हणतो, काहीतरी हे दोघं दिलेत आणि ते तुम्हाला रेशिओ दिलाय, त्यावरनं तुम्हाला संख्या कोणत्या आहेत त्या सांगितलं आहे, संख्यांची बेरीज सांगितलं आहे, संख्यांची वजाबाकी सांगितलेलं आहे, लहान संख्या सांगितली, मोठी संख्या कोणती आहे हे सांगितलेलं आहे। तर कसं काढायचं त्यावर आपण त्याचं काय मांडणी असते हे बघणार आहोत। पहिल्यांदा 2 मिनिटं पहिल्यांदा मी कन्सेप्ट सांगतो, म्हणजे आपल्याला बाकीचे आयोगाचे सुटलेले प्रॉब्लेम सगळे सांगतात। ओके, जर ह्याचं रिलेशन कसं आहे बघा, लसावी म्हणजे काय आहे, लसावी म्हणजे काय असतो, मसावी गुणुले 2 संख्यांचं गुणोत्तराचा गुणाकार असतो। कळालं? बघा, कोप्राइम ह्या ज्या गुणोत्तर दिलेला आहे त्यांचा जर लसावी काढायला सांगितला, मसावी दिला, तर असं लहान संख्या, जर तुम्हाला सांगितलं की लहान संख्या N1 कोणती आहे, तर मसावी गुणुले ह्या गुणोत्तरामध्ये कोणतं लहान आहे ते, सपोज X लहान आहे, आपण म्हणू X लहान गुणोत्तरामध्ये आहे आणि हे मोठं आहे गुणोत्तरामध्ये। ओके, तर तुम्हाला मोठी संख्या सांगितली तर कसं काढायचं, N2 सांगितली, मसावी गुणुले गुणोत्तरामधलं जे मोठं आहे ते करायचं। कळालं का? 2 संख्यांची बेरीज सांगितलं, ओ 2 ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज जर सांगितलं तर मसावी आणि 2 गुणोत्तराची बेरीज। गॉट इट का? वजाबाकी सांगितली 2 संख्यांची, कोणत्या त्या 2 संख्या आहेत त्यांची वजाबाकी सांगितली तर मसावी x वजा y किंवा y वजा x, मोठ्यातनं छोटं। गॉट इट का? हे जे आहे ही कन्सेप्ट क्लिअर झाली तर पुढचे प्रॉब्लेम कसे सुटतात बघा। आत्ताच पडलेला आहे रिसेंट मध्ये, ओके, 2025 ला प्रीला पडलेला पेपर आहे। ओके, कुठं? राज्यसेवेच्या। कुठल्या? राज्यसेवेच्या। बघा प्रश्न काय म्हणतो, इकडे लक्ष द्या, 2 संख्यांचा लसावी आणि मसावीच्या 45 पट आहे। ओके, लसावी इज इक्वल टू 45 पट मसावी। ओके, गॉट इट का? येस मास्टर। ओके, लसावी इज इक्वल टू 45 पट। जर एक संख्या 125 आहे, N1 किती दिलेला आहे, 125 दिलेला आहे। ओके, एक संख्या 125, मसावी आणि लसावीची बेरीज। ओके, मसावी आणि लसावीची बेरीज। ओके, मसावी आणि लसावीची बेरीज, त्या संख्येचा मसावी आणि लसावीची बेरीज 1150 दिली। ओके, तर दुसरी संख्या काय आहे, बरोबर आहे का? दुसरी संख्या काढायची म्हटलं तर मास्टर दुसरी संख्याला आपल्याला मसावी लागेल आणि काय लागेल, त्याचा रेशिओ लागेल। ओके, ही संख्या, हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला, रिकॉल झाला मास्टर। लसावी आणि मसावी गुणुले हे काय असतं मास्टर, रेशिओचा गुणाकार असतो। बघा इकडे लक्ष द्या, मागच्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलं, लसावी इज इक्वल टू मसावी गुणुले रेशिओचा गुणाकार। ओके, रेशिओ गुणाकार, हे रेशिओ कसा असला पाहिजे, सहमूळ संख्या असल्या पाहिजेत, म्हणजे त्यांचा HCF ह्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर नाही पाहिजे। 45चं कसं भाग पडू शकता, 1 गुणुले 45 पडू शकतो, 9 5 45 शकतो, 15 त्रिक 45 पडू शकतो। ओके, अजून सगळे भाग पडू शकतात। सहमूळ कोणते बघा, 1 आणि 45 पडलं तर आपल्याला हे बसत नाही, कधीच 1 आणि 45 नसतो जनरली। या मी परत कन्सेप्ट मध्ये डिटेल मध्ये असेल तर रयत सरळ सेवेला जॉईन करा। ओके, चला, 15 आणि 3 का होऊ शकत नाही मास्टर, कारण 3 आणि 15 हे दोघांमध्ये कॉमन विभाज्य आहे। 3चा पाड्यात 15 पण येतं, त्यामुळे हे होऊ शकत नाही, ही एकामेकांच्या पाड्यात नाहीत। बघा 9 आणि 5, गॉट इट का? हे 45चे फॅक्टर काय झाले, 9 आणि 5। बघा इकडे लक्षात ठेवा, जर हिला 9 आणि 5 हा लहान आहे त्याला x, मोठा आहे त्याला y मानू। जर आपण संख्या बघितल्या ऑप्शन मध्ये 125 पेक्षा सगळ्यात मोठ्या संख्या आहेत, म्हणजे 125 म्हणजे कितीचा असेल, 5चा असेल।
ओके 125 ही संख्या जी आहे n1 जो आहे तो n1 125 जो आहे तो काय आहे मसावी गुणुले पहिला फॅक्टर छोटा कोणता आहे 5. ओके जर 5 ने भागलं तर 5 दुने 10 2 उरलं 5 5 25. ओके मसावी किती आला मास्तर 25 आला. मग तुम्हाला काय अवघड आहे का काय सांगितलंय दुसरी संख्या सांगितलंय काय सांगितलंय दुसरी संख्या काय सांगितलं असताना मसावी किती आहे 25 दुसरा रेशिओ किती आहे वायचा 9. ओके 25 9 225 ह्याचं हे करेक्ट उत्तर आहे हे झालं 225. ओके चला पुढे बघूया दुसरा प्रश्न ह्याच कन्सेप्टवर आधारित काय दिलेला आहे. ओके अजून तुम्हाला रिकॉल चांगलं होईल बघा काय दिलेलं आहे हा पडलेला आहे ग्रुप बी मेन्स 2024 ला. ओके 21 ते 25 मध्ये भरपूर सगळे लसावी मसावीवर प्रश्न आले आहेत. हा एक टाईप आहे दुसरा एक टाईप आहे. ओके लक्षात ठेवा दोन्ही संख्यांचे मसावी लसावी अनुक्रमाने मसावी दिलेला आहे 24 आणि लसावी दिलेला आहे किती दिलेला आहे 168. ओके मास्तर दोन संख्यांचं प्रमाण म्हणजे गुणोत्तर दिलं x आणि y दिल्यात बघा किती दिला 1 आणि 7. ओके कळलं तर दोन्ही संख्यामधील मोठी संख्या कोणती मोठी संख्या जर काढायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला मसावी लागतो गुणुले ह्या गुणोत्तरामधला मोठा लागतो. ओके 24 गुणुले 7. ओके 7 चोक 28 ला 8 हातच्याला 2 7 दुने 14 आणि 2 16 168 आहे का 100% आहे. लहान संख्या विचारली असती तर कसं काढलं असतं ओके लहान संख्या मसावी गुणुले 1 24 आली असती. कळलं का आता मला ऑप्शन मध्ये सांगा की दोन संख्यांची बेरीज किती हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि पुढे असेच आयोगाचे प्रश्न पडलेत मी त्याला टेलिग्रामला टाकतो मॅथ्स बाय सतीश सरला. होप सो ही कन्सेप्ट आजची कन्सेप्ट ही महत्त्वाची आहे आगामी येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे हे नोट लिहून ठेवतात ह्याची PDF पण मी टेलिग्रामला टाकतो. होप सो आजची कन्सेप्ट झाली असेल. थँक्यू सो मच. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच कन्सेप्ट पाहिजे असतील तर नक्की टेलिग्रामला सबस्क्राईब करा यूट्यूबला सबस्क्राईब करा. आपण उद्या ह्याचा दुसरा पार्ट घेऊन येणार आहोत दुसरी कन्सेप्टच्या माध्यमातून. थँक्यू सो मच.